महिलांना रोजगाराची संधी, महाराष्ट्र सरकारकडून मिळते फ्री सिलाई मशीन. जाणून घ्या या योजनेचा लाभ कसा घ्यायचा आहे. काय आहे फ्री सिलाई मशीन योजना? देशातील गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिलांना मोफत शिलाई मशीन उपलब्ध करून देणे हे सरकारच्या फ्री सिलाई मशीन योजनेचे 2023चे उद्दिष्ट आहे. महिलांना घरबसल्या शिवणकाम करून चांगले पैसे मिळावेत आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करता यावा यासाठी केंद्र शासनाने त्यांच्या वतीने प्रत्येक राज्यातील महिलांना मोफत सिलाई मशीन योजना सुरू करून देण्याचे आवाहन केले आहे. फ्री सिलाई मशीन योजना 2023च्या माध्यमातून कामगार महिलांना स्वावलंबी आणि सक्षम बनवले जाईल. तसेच या योजनेमुळे ग्रामीण महिलांची आर्थिक स्थिती सुधारेल. तर चला आज जाणून घेऊया या योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळतो, त्यासाठी कुठे अर्ज करावा लागतो आणि पात्रता काय आहे. PM श्री फ्री सिलाई मशीन योजनेतील राज्यांची माहिती. सध्या ही योजना सरकारकडून राज्यस्तरावर सुरू केली जात आहे. त्यामुळे देशातील सर्व राज्यांमध्ये ही योजना अद्याप लागू झालेली नाही, परंतु सरकार लवकरच संपूर्ण देशात ही योजना लागू करणार आहे. अशा या राज्यांची यादी येथे आहे की ज्या राज्यांमध्ये फ्री सिलाई मशीन योजना ही लागू आहे. हरियाणा, गुजरात, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार, तामिळनाडू या राज्यांचा समावेश या योजनेमध्ये आहे. फ्री सिलाई मशीन योजना महाराष्ट्र या योजनेचा लाभ राज्यातील गरीब कुटुंबातील महिलांना मिळणार आहे. तसेच आर्थिकदृष्ट्या कमकुवत महिलांना सरकारकडून मोफत सिलाई मशीन देण्यात येते. मोफत सिलाई मशीन मिळाल्याने महिला घरबसल्या शिवणकाम करून उत्पन्न करू शकतात. देशांतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांचा या योजनेत समावेश केला जाईल. प्रधानमंत्री फ्री सिलाई मशीन 2023 अंतर्गत केंद्र सरकार प्रत्येक राज्यातील 50,000हून अधिक महिलांना मोफत सिलाई मशीन पुरवणार आहे. महिलांना स्वावलंबी व सक्षम बनवणे, राज्यातील महिलांच्या सशक्तीकरणाला सुद्धा बळकटी देण्यात येणार आहे. महिलांना एक नवीन रोजगाराची संधी उपलब्ध होईल. त्याचबरोबर त्यांना स्वतःच्या कुटुंबाची सुद्धा जबाबदारी घेता येईल. योजनेसाठी लागणारे कागदपत्रे बघूया. लाभार्थींच्या उत्पन्नाचा पुरावा, अर्जदाराचे आधार कार्ड, अर्जदाराचा पासपोर्ट, जन्म प्रमाणपत्र, जन्म नोंदणी प्रमाणपत्र किंवा शाळेचे प्रमाणपत्र, त्यानंतर मोबाईल नंबर, त्यानंतर अर्जदाराकडे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असल्याचे प्रमाणपत्र. जर अर्जदार अपंग असेल, अपंग महिला असल्यास तिच्याकडे अपंगत्व प्रमाणपत्र असेल तर ते पण सुद्धा लागेल. अर्जदार विधवा असल्यास पतीचे मृत्यूचे पत्र लागेल. शिक्षापत्रिका, जातीचा दाखला, शिवणकामाचे यंत्र चालवण्याचे प्रमाणपत्र असे हे डॉक्युमेंट्स आहेत जे आपल्याला या योजनेमध्ये लागतील. आता जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया. योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदाराने सर्वप्रथम त्यांच्या क्षेत्रातील नगरपालिका किंवा जिल्हा कार्यालयातील महिला व बाल कल्याण विकास विभागाकडे जाऊन या योजनेचा अर्ज करावा. या व्यतिरिक्त तुम्ही ऑनलाईन जाऊन या योजनेचा संबंधी अर्ज डाउनलोड करू शकता. अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती अचूक आणि योग्य प्रकारे भरून अर्जाला आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे ही झेरॉक्स प्रत काढून जोडायची आहे. सर्व करून झाल्यानंतर अर्जाची पोचपावती आपल्याजवळ ठेवायची आहे. यानंतर तुमचा अर्जाची पडताळणी होईल. तुम्हाला सूचित केले जाईल. शेवटी तुम्हाला शिलाई मशीन मोफत वाटप केले जाईल. त्यामध्ये आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे की जेणेकरून आपला अर्ज बाद झाला पाहिजे नाही. अर्जामध्ये चुकीची माहिती भरल्यास अर्ज नाकारला जाईल. अर्जदार महिला ही महाराष्ट्राची नागरिकत्व तिच्याकडे नसल्यास तो अर्ज नाकारला जाईल. अर्जात अपूर्ण माहिती भरल्यास अर्ज रद्द होऊ शकतो. केंद्र किंवा राज्य शासनाने सुरू केलेल्या कोणत्याही योजनेअंतर्गत शिलाई मशीनचा लाभ घेतला असेल तर हा अर्ज रद्द होईल. महिला अर्जदार गरीब कुटुंबातील नसल्यास आणि कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीवर असल्यास हा अर्ज रद्द होईल. महिला अर्जदाराकडे शिलाई मशीन चालवण्याचे प्रमाणपत्र नसले तर हा अर्ज रद्द होऊ शकतो. महाराष्ट्र फ्री सिलाई मशीन योजना काही अटी आहेत. शिलाई मशीन योजना याचा लाभ फक्त महाराष्ट्रात राज्यातील महिलांना दिला जातो. महाराष्ट्र राज्याबाहेरील महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थीचे वय 20 ते 40 वर्ष दरम्यान असावे. 40 वर्षावरील महिला मोफत सिलाई मशीन योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही.
त्यामध्ये 1.2 लाखापेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही। यामध्ये तुम्हाला तुमच्याकडे शिलाई मशीन शिकल्याचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे। या योजनेचा लाभ केवळ आर्थिकदृष्ट्या दुर्बल गरीब वर्गातील महिलांच घेऊ शकतात। विधवा महिला आणि दिव्यांग महिला या योजनेत प्राधान्य दिले जाते। अर्जदार ही महिला विधवा असल्यास त्यांनी त्यांच्या पतीचे मृत्यू प्रमाणपत्र या अर्जासोबत जोडावे आणि जर दिव्यांग असल्यास त्या अर्जाचे प्रमाणपत्र त्यासोबत जोडणे आवश्यक आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारची ही फ्री सिलाई मशीन योजना आहे। तरी याचा आर्थिक फायदा सर्वांनाच होईल असं मला वाटते, कारण खूप असे लोक आहेत की ते गरीब आहेत, कोणी विधवा आहे, कोणी आर्थिकदृष्ट्या प्रबळ नाही आहे। या प्रमाणात असे खूप जण आहेत की ज्यांना याचा लाभ होऊ शकतो। तर मित्रांनो, ही माहिती आपल्याला माहीत असेल, आपल्या मित्रांना कोणाकडे माहिती नसेल तर त्यांना आपण सांगू शकतो। धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल, आणि आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि ही माहिती सर्वांकडे पोहोचवा की जेणेकरून याचा लाभ सर्वांना घेता येईल। धन्यवाद मित्रांनो।